हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण मायनस आणि को फॅक्टर्सची थेअरी सगळी डिस्कस केलेली आहे। एखादा तुम्हाला दिलेला डिटर्मिनंट असेल तर त्या डिटर्मिनंट मधल्या प्रत्येक एलिमेंट्सचा तुम्हाला काय करायचं आहे, मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे, बरोबर ना। तर मायनर म्हणजेच काय करतोय बघा, ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचा आहे तो एलिमेंट ज्या रो आणि कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम आपण ड्रॉप करतोय, लक्षात घ्या। आणि तो रो आणि कॉलम ड्रॉप केल्यानंतर मिळणारा जो 2/2 चा डिटर्मिनंट आहे त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे, मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग एलिमेंट्स, बरोबर। आणि जेव्हा तुम्ही त्या एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड आउट करताय, कोफॅक्टर म्हणजेच काय, त्या एलिमेंटची पोझिशन म्हणजे कोणत्या पोझिशनला तो एलिमेंट आहे त्याची पोझिशन म्हणजे -1 रेज टू सम ऑफ द पोझिशन इनटू मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग एलिमेंट। म्हणजे या पद्धतीने आपण त्या प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर्स कसा फाइंड आउट करायचा हे आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे। तर बघा, काल मी बोललो होतो कारण काल जी आपण जी थेअरी बघितलेली आहे ती नुसतीच थेअरी झाली, तर आज एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण मायनर्स आणि कोफॅक्टर्स कसं फाइंड आउट करतोय, बरोबर। तर जाऊया मग आजच्या पहिल्या एक्झाम्पल कडे। तर काय बघा, पहिला क्वेश्चन, फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ ईच एलिमेंट्स ऑफ द गिवन डिटर्मिनंट। म्हणजे तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलाय आणि त्या डिटर्मिनंटच्या प्रत्येक एलिमेंटचा तुम्हाला काय करायचं आहे, मायनर फाइंड आउट करायचा आहे, त्याबरोबर त्याचा कोफॅक्टर पण तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर। तर बघा मग काय येतात इथं, गिवन म्हणतो मी, गिवन डिटर्मिनंट जो आहे d इज इक्वल्स टू, राइट द गिवन डिटर्मिनंट दॅट इज 2 -1 3 1 2 -1 5 7 आणि 2, बरोबर ना। आता हा डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला आहे, मग आपल्याला माहित आहे की MIJ म्हणजेच काय, मायनर ऑफ AIJ, लक्षात घ्या। आणि आपण CIJ म्हणजेच काय, दिस इज अ कोफॅक्टर ऑफ AIJ। आणि लक्षात घ्या, कोफॅक्टर आपण कसं फाइंड आउट करतोय, -1 रेज टू I प्लस J इंटू वॉट, MIJ, बरोबर। म्हणजे तो एलिमेंट कोणत्या पोझिशनला आहे त्याची आपण इथं काय करतो, ऍडिशन घेतोय, -1 रेज टू दॅट ऍडिशन इंटू वॉट, मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग एलिमेंट, बरोबर। म्हणजे या पद्धतीनं आपण त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। ते तुम्हाला क्लिअरली लक्षात येण्यासाठी आपण इथे काय करूया बघा, हा जो डिटर्मिनंट आहे तो मी A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33, बरोबर ना। तर या फॉर्म मध्ये ते लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी A11 म्हणजे 2 आहे, A12 -1 आहे, A13 3 आहे। म्हणजे तो आपण ही काल बघितलेला आहे की एलिमेंट्स, दिलेला जो एलिमेंट्स असणार आहे तो कोणत्या रो मध्ये आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, इथं आपण AIJ लिहितोय। आता हा AIJ म्हणजेच काय, एलिमेंट इन ith रो अँड jth कॉलम। जो फर्स्ट सफिक्स काय रिप्रेझेंट करतो, पोझिशन इन विच रो, आणि सेकंड जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, पोझिशन इन विच कॉलम्स, बरोबर ना। मग आता इथं बघा, आपल्याला प्रत्येकाचा मायनर आणि त्याबरोबर लगेचच मायनर मिळालं की लगेच आपल्याला काय करायचंय, कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे। तर बघा मग पहिला एलिमेंट मी इथं लिहितोय, मायनर ऑफ 2। आता बघा 2 म्हणजेच काय, A11 चा मायनर आहे। मग 2 चा मायनर तुम्हाला माहित आहे, तो ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम आणि रो आपण काय करतोय, ड्रॉप करतोय। मग राहिलेले एलिमेंट्स काय बघा, 2 -1 7 आणि 2। आणि याची डिटर्मिनंट व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे, याची जी डिटर्मिनंट व्हॅल्यू येईल दॅट इज मायनर ऑफ 2 असणार आहे, बरोबर। तर बघा मग इथं काय येतं, पुढचं व्हॅल्यू 2 2 are 4 -7 into -1 दॅट इज अ -7। आणि बघा मग इथं 4 -7 दॅट इज 11। म्हणजे 2 चा मायनर काय आलेला बघा, दॅट इज 11 आलेला आहे। तर मायनर झाल्यानंतर लगेच आपण काय करूया, कोफॅक्टर ऑफ 2 फाइंड आउट करूया। तर बघा, कोफॅक्टर ऑफ 2
इज इक्वल्स टू काय करतो बघा आपण आता 2 ची पोझिशन काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्यामुळं -1 रेस टू 1 प्लस 1 इंटू मायनर किती आलेला आहे 11. तर बघा मग इथं -1 रेस टू 2 म्हणजे +1 येणार आहे तो आणि +1 इंटू 11 दॅट इज 11. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय केलं बघा मायनर जो फाइंड आउट केलेला आहे त्याच्यात फक्त साइन मध्ये बदल होणार आहे. त्याची पोझिशन कुठल्या रो आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे यावरून त्याचं साइन चेंज होणार आहे. लक्षात घ्या बरोबर ना. तर मग आता इथं मायनर झाला को फॅक्टर झाला त्याच पद्धतीनं पुढचं मायनर ऑफ -1. आता बघा हा -1 आहे याचा मायनर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बरोबर ना. आता लक्षात घ्या इथं हे तुम्ही M11 सुद्धा म्हणू शकताय मायनर ऑफ फर्स्ट इलेमेंट इन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि हा C11 सुद्धा म्हणू शकताय को फॅक्टर ऑफ फर्स्ट इलेमेंट विच लाइज इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम बरोबर ना. तर बघा मग आता मायनर ऑफ -1 ज्या कॉलम मध्ये आणि ज्या रो मध्ये आहे तो कॉलम रो ड्रॉप केला काय राहतं बघा 1 -1 5 आणि 2. आता याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया काय येतं बघा मग येस 1 इंटू 2 2 आणि -5 इंटू -1 दॅट इज -5 आणि लक्षात घ्या मग मायनस मायनस प्लस आणि 2 प्लस 5 किती येतं 7 येतं बरोबर. आणि मग याचा मी तर म्हणतो M12. आता आपल्याला C12 फाइंड आउट करायचा आहे को फॅक्टर ऑफ -1 किती येतं बघा -1 चा को फॅक्टर -1 रेस टू 1 प्लस 2 इंटू किती 7 आणि बघा -1 रेस टू 3 आहे विच इज ऑड आणि निगेटिव्हची ऑड पॉवर असेल तर मायनस म्हणजे राहतं आणि -1 इंटू 7 दॅट इज -7. दिस इज को फॅक्टर ऑफ -1 बरोबर. आता त्यानंतर मग 1 बाय 1 आपण सगळ्याच इलेमेंट्सचे मायनस आणि को फॅक्टर्स काय करूया फाइंड आउट करूया. तर बघा मग आता पुढचं मायनर ऑफ 3. आता बघा ना हा जो मायनर आहे तो मी काय म्हणतो या ठिकाणी यस दिस इज M13 बरोबर ना. A13 चा मायनर आपल्याला फाइंड आउट करायचा तो M13 असेल. तर आता या 3 चा मायनर म्हणजे तुम्ही ते काय करणार बघा हा कॉलम आणि रो ड्रॉप करा व्हॉट रिमेन्स यस 1 2 आणि 5 7. आता याची व्हॅल्यू किती येते बघा डायरेक्ट तुम्हाला प्रोडक्ट करायचं आहे 1 इंटू 7 7 -5 2 10 म्हणजेच किती येतं बघा -3. या 3 चा मायनर किती आला बघा दॅट इज -3 आणि आता आपल्याला त्याचा को फॅक्टर फाइंड आउट करायचा म्हणजे C13 म्हणतो मी दॅट इज अ को फॅक्टर ऑफ 3 इज इक्वल्स टू -1 C13 फर्स्ट रो थर्ड कॉलम त्यांची ऍडिशन आणि त्याचा जो मायनर आहे तो मायनर त्या ठिकाणी पुट केला आणि बघा मग -1 रेस टू 4 म्हणजेच काय येणार आहे +1 म्हणजेच इथं को फॅक्टर काय आला सेम ऍज अ मायनर सारखाच तोही आलेला आहे -3 बरोबर ना. आता हे झालं पहिल्या रोच्या सर्व इलेमेंट्सचे आपण मायनस आणि को फॅक्टर्स फाइंड आउट करतोय. आता काही जणांना असं वाटतं असेल समजा तो नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचा मायनर किंवा त्याचा को फॅक्टर निगेटिव्हच येईल का किंवा तो नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा मायनर को फॅक्टर पॉझिटिव्हच येईल का किंवा एखादा नंबर 0 असेल तर त्याचा मायनर को फॅक्टर 0च येईल का. असं काही नसतं. तो नंबर काय आहे याच्यावरती मायनर्स को फॅक्टर्स काही डिपेंड नाहीये लक्षात घ्या. तर तो नंबर ज्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम ड्रॉप केल्यानंतर राहिलेला जो 2/2 चा डिटर्मिनंट असणार आहे त्याची व्हॅल्यू काय येते याच्यावरती मायनर आणि को फॅक्टर डिपेंड असणार आहे लक्षात घ्या. म्हणजे 0 असेल एखादा नंबर 0 असेल तर त्या 0चा मायनर किंवा को फॅक्टर नॉन 0 येऊ शकतो किंवा कधी कधी 0 पण येईल. निगेटिव्ह असेल तर त्याचा मायनर को फॅक्टर निगेटिव्ह पण येईल किंवा कधी पॉझिटिव्ह पण येईल. त्यामुळं नंबर काय आहे त्याच्यावरती काहीच अवलंबून नाहीये हे लक्षात घ्या. आता मग आपण पुढच्या मायनर्स आणि को फॅक्टर सेकंड रो कडे जाऊया. आपल्याला आता या 1 चा मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मी तर लिहितोय आता मग M21 म्हणजेच काय बघा मायनर ऑफ 1. लक्षात घ्या आता या 1 चा आपल्याला मायनर फाइंड आउट करायचा आहे बरोबर ना. मग काय करूया हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम आपल्याला ड्रॉप करायचा आहे. तर जर ड्रॉप केला
तर काय मिळतं बघा, राहिलेलं डिटर्मिनंटचे एलिमेंट्स काय आहेत, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम ड्रॉप केला, -1 3, त्याच्यानंतर 7 आणि 2, बरोबर ना. आता यांचं जर आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर किती येतं, -2 -21, दॅट इज अ -23. हा या 1 चा काय आला, मायनर आला, बरोबर. आता मग मायनर झाला त्याबरोबर लगेच त्याचा आपण काय करूया, कोफॅक्टर पण फाइंड आउट करूया, म्हणजे कोफॅक्टर ऑफ 1. आता मायनर तुम्हाला मिळालेला आहे त्यामुळे कोफॅक्टर काढणं काहीच अवघड नाहीये. -1 + 1 इंटू इट्स मायनर. मायनर किती आहे, -23. आणि बघा ना, -1 + 1 म्हणजे 3 आलं, -1 चा क्यूब मायनस आणि मायनस मायनस काय तर प्लस, म्हणजे कोफॅक्टर किती आलेला बघा, 23. कोणाचा, या 1 चा. जेव्हा तुम्ही मायनर कोफॅक्टर फाइंड आउट करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मायनर जो आलेला आहे तोच कॉन्स्टंट कधी कधी कोफॅक्टर पण राहतो. कधी येतो बघा, तर -1 जर इव्हन नंबर असेल तर, म्हणजे कुठं कुठे येणार आहे बघा, A11 ला मायनर आणि कोफॅक्टर तोच असणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर A13 ला मायनर आणि कोफॅक्टर सेम असणार आहे, A22 ला मायनर कोफॅक्टर सेम असणार आहे, त्याच्यानंतर A31 ला मायनर कोफॅक्टर सेम असणार आहे आणि A33 ला पण मायनर कोफॅक्टर सेम असणार आहे. कारण का, मायनरलाच आपण -1 + j ने मल्टिप्लाय करतोय. जर I आणि J त्यातला एक इव्हन एक ऑड असेल, आता तुम्हाला माहित आहे इव्हन आणि ऑड यांची जर आपण सम केली तर ती सम काय ते ऑड येते, बरोबर ना. मात्र दोन्ही ऑड असतील तर त्यांची सम मात्र काय ते इव्हन येते. म्हणजे यानुसार तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर कुठं सेम येईल आणि कुठं सेम येत नाही हे लक्षात यायला पाहिजे. आता तसंच मग बघा, C21 झालं. आता पुढच्या सेकंड A22 कडे जाऊया. दॅट मीन्स M22, दिस इज अ मायनर ऑफ 2, बरोबर ना. या 2 चा मायनर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, मग 2 चा मायनर आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सेकंड कॉलम आणि सेकंड रो ड्रॉप करायचा आहे. व्हॉट रिमेन्स, 2 3 राहिलं आणि त्याच्यानंतर 5 आणि 2, बरोबर ना. बघा ना, हा 2 कोणत्या कॉलम मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये, आणि सेकंड रो मध्ये 2 3 5 2 हे एलिमेंट्स राहिले. मग इथं तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 2 2 जार 4 मायनस 5 3 जार 15, म्हणजेच किती येतं, -11. म्हणजे या 2 चा मायनर किती आला बघा, -11 आला. आता त्यानंतर कोफॅक्टर फाइंड आउट करूया. C22 म्हणजेच काय, कोफॅक्टर ऑफ 2, त्या 2 चा कोफॅक्टर. आणि आता इथे बघा काय येतं मग, -1 + 2 इंटू -11. आता बघा मग, -1 म्हणजे +1 येणार आहे आणि +1 इंटू -11, दॅट इज अ -11. म्हणजे त्याचा मायनर आणि कोफॅक्टर काय आलेला आहे, 2 चा सेमच आलेला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊया, M23. आता M23 म्हणजेच काय, दॅट इज अ मायनर ऑफ -1. म्हणजे या -1 चा आपल्याला मायनर फाइंड आउट करायचा आहे. तर तो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम आपण ड्रॉप केला, म्हणजेच राहिलं काय बघा तिथं. आता रो कॉलम ड्रॉप केल्यानंतर 2 -1 आणि 5 7 लक्षात येतं का बघा. कारण आपण या -1 चा मायनर फाइंड आउट करतोय, म्हणजे रो आणि आपण तो कॉलम काय केला, ड्रॉप केला. आता याच्यात काय होतं बघा, इथं पण -1 दिसतोय, इथं पण -1 दिसतोय. म्हणजे मग काही मुळे इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. म्हणजे तोच नंबर त्या डिटर्मिनंट मध्ये वेगवेगळ्या पोझिशनला असेल तर त्याचा मायनर कोफॅक्टर पण सेम येणार आहे का, तसं काही नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला परत तेच सांगतोय, मायनर कोफॅक्टर कशावरती डिपेंड आहे, तर मायनर कोफॅक्टर तो इलेमेंट ज्या रो आणि कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम ड्रॉप केल्यानंतर राहिलेले जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटच्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूवरती त्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सचा मायनर डिपेंड आहे, लक्षात घ्या. त्यामुळं इलेमेंट जरी सेम असतील मात्र त्यांची पोझिशन डिफरंट असेल तर त्यांचे मायनर्स वेगवेगळे येतात. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुम्ही. तर बघा मग आता इथं M23 म्हणजेच काय बघा, सेकंड रो थर्ड कॉलम -1 चा आपण मायनर काढतोय. तर किती येतं बघा मायनर, मग 2 7 जार 14 -5, बरोबर ना. 14 -5 मायनस प्लस झालं आणि हे किती येतं बघा, 19, बरोबर. त्याच्यानंतर कोफॅक्टर आपण त्याचा फाइंड आउट करूया.
कोफॅक्टर ऑफ -1. बघा आता याची पोझिशन आहे सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 2 + 3 × 19 आणि मग -1⁵ किती येतं मायनस येतं म्हणजेच किती आला बघा त्याचा कोफॅक्टर -19. बरोबर ना. म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 2 रो पर्यंत आपले मायनस आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट झालेले आहेत. बरोबर ना. आता मग त्याच्या पुढच्या एलिमेंट्स कडे जाऊया. आपल्याला आता 5, 7 आणि 2 चा मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मग मी इथं लिहितो M31 थर्ड रो फर्स्ट कॉलम आहे. तर बघा मग इथं मायनर ऑफ A31 व्हॉट इज दॅट. A31 चा एलिमेंट काय बघा 5 आहे. तर याचा मायनर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. किती सोपं आहे बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचा आहे त्याच्यावरती तुम्ही एक आडवं एक बोट ठेवा आणि उभं एक बोट ठेवा आणि राहिलेलं जे डिटरमिनंट आहे त्याची जी व्हॅल्यू येईल दॅट इज मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग एलिमेंट. मग इथे जर तुम्ही रो आणि कॉलम ड्रॉप केला तर काय राहतं बघा -1 3 2 आणि -1. बरोबर ना. आणि मग इथं याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. किती येतं बघा -1 -6 म्हणजेच किती येतं मायनर त्याचा -5 म्हणजे 5 चा मायनर -5 आलेला आहे. आता मग याचा कोफॅक्टर आपण आता फाइंड आउट करूया. C31 दिस इज कोफॅक्टर ऑफ 5. त्या 5 चा कोफॅक्टर आहे. मग बघा -1�3 + 1 × -5 बरोबर आणि -1⁴ म्हणजे इवन पॉवर आहे त्यामुळे 1 आलं आणि 1 × -5 दॅट इज -5. बरोबर ना. आता तसंच पुढे जाऊया M32. आता M32 म्हणजेच काय A32 चा तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. बघा M32 म्हणजेच काय मायनर ऑफ 7. 7 चा मायनर काढायचा आहे. बघा किती येणार आहे 7 चा मायनर. यस 7 कोणत्या रो मध्ये आहे थर्ड रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. थर्ड रो आणि सेकंड कॉलम जर ड्रॉप केला तर राहिलेले एलिमेंट्स काय आहेत बघा 2 3 आणि त्याच्यानंतर 1 -1 बघा ना. हा रो आणि हा कॉलम ड्रॉप केला 2 3 1 -1 आणि आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. किती येतं बघा मग -2 -3 दॅट इज -5. बरोबर ना. आणि मग पुढे आता यायचं कोफॅक्टर C32 म्हणजेच कोफॅक्टर ऑफ 7 किती येतं बघा मग -1�3+ 2 × -5 मीन्स मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग एलिमेंट. आणि मग -1⁵ म्हणजे मायनस आलं आणि +5 आलेलं आहे. बरोबर ना. लास्ट एलिमेंट आहे बघा दॅट इज M33 म्हणजेच काय मायनर ऑफ 2 एलिमेंट इन थर्ड रो अँड थर्ड कॉलम. तर रो आणि कॉलम जर ड्रॉप केला राहिलेले एलिमेंट्स बघा 2 -1 आणि 1 2. बरोबर ना. मग याचा आपल्याला मायनर काढायचा आहे. किती येतो मायनर बघा 2 2 4 -1 आलेला आहे आणि मायनस प्लस झालं 4 + 1 किती येतं 5. आणि आता शेवटचं C33 म्हणजेच काय बघा कोफॅक्टर ऑफ 2 आणि 2 चा कोफॅक्टर बघा -1�3+ 3 × इट्स मायनर आणि बघा -1 इवन पॉवर त्यामुळे +1 येणार आणि +1 × 5 दॅट इज 5 अगेन. तर या पद्धतीनं तुम्ही काय केलं बघा मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट केलेला आहे करस्पॉन्डिंग एलिमेंट्सचे. तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत सांगतो. तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर्स दोन्ही फाइंड आउट करायचे असतील तर लक्षात घ्या तुम्ही मायनर फाइंड आउट केल्याबरोबर लगेच पुढे काय करा त्याचा कोफॅक्टर पण फाइंड आउट करा. बरोबर ना. मग कोफॅक्टर तुम्ही CIJ ने डिनोट करा किंवा कॅपिटल AIJ ने डिनोट करा. नोटेशन महत्वाचं नाहीये. तुम्ही फक्त तिथे मेन्शन करा दिस CIJ इज फॉर कोफॅक्टर ऑफ AIJ अँड दिस MIJ इज फॉर दिस इज मायनर ऑफ AIJ. म्हणजे तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर सोप्या पद्धतीने फाइंड आउट करता येईल. तर आता सर्वांना लक्षात आलं मायनर काढायचं म्हणजेच काय करा
तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम काय करा, ड्रॉप करा. राहिलेला 2/2 चा डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. आणि मायनर एकदा मिळाला की कोफॅक्टर साठी काय करा, -1 रेज टू i प्लस j, म्हणजे कोणत्या रो मध्ये तो एलिमेंट आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये तो एलिमेंट आहे त्याची सम आणि इनटू काय करा, मायनर ऑफ दॅट एलिमेंट, आणि त्यांचा प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे, कोफॅक्टर मिळणार आहे. तर बघा हे एक्झाम्पल व्यवस्थित सर्वांना लक्षात आलेलं आहे. हे एक्झाम्पल जर लक्षात आलं असेल तर याच पद्धतीनं मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कला देणार आहे. पण लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे, असंच आणखी एक वेगळे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. जाऊया आता सेकंड एक्झाम्पल कडे. काय बघा सेकंड एक्झाम्पल, इव्हॅल्युएट द गिवन डिटर्मिनंट. आता इव्हॅल्युएट करायचा अर्थ काय, तुम्हाला याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची, वेगळं काही नाही लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ऑल्सो फाइंड मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स इन सेकंड रो. म्हणजे हा जो सेकंड रो आहे त्या सेकंड रोच्या प्रत्येक एलिमेंटचा तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. आणि मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला काय व्हेरीफाय करायचं आहे बघा, -a21 म्हणजे हा एलिमेंट आहे आणि हा m21 मीन्स इट्स मायनर. आणि बघा इथं C21 C22 दीज आर द कोफॅक्टर्स ऑफ दॅट करस्पॉन्डिंग एलिमेंट्स, आणि त्यांची सम ही डिटर्मिनंट ऑफ ए इतके येते. म्हणजे यालाच आपण व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट असं म्हणतोय, त्या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. लक्षात. तर हे तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. तर आपण मग आता व्हेरीफाय करूया. सुरुवातीला बघा दिलेला जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर बघा काय करता येईल, आता गिवन म्हणतो मी a इज इक्वल्स टू, राईट द गिवन डिटर्मिनंट काय बघा 2 -3 5 6 0 4 1 5 आणि -7, बरोबर ना. तर हा डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला आहे, याची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. तर फाइंड आउट करूया. मग बघा व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ ए म्हणजेच आपण डिटर्मिनंट ऑफ ए असं म्हणतोय, किंवा याला तुम्ही डिस्क्रिमिनंट सुद्धा म्हणू शकताय. तर बघा मग इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते बघा 2. तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, बरोबर. इथं आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो बाळांनो. तर बघा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, 0 मायनस किती 5 4 20. त्याच्यानंतर -3 सेकंड एलिमेंट घेतला, तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. बघा काय राहिलेले टर्म्स आहेत, 6 -7 6 7 42 आणि मायनस किती बघा 4, बरोबर. आणि त्याच्यानंतर +5 कॉलम आणि रो ड्रॉप केला, किती येतं बघा 6 5 30 -0, बरोबर ना. आता हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला पूर्ण करायचं आहे. लक्षात ठेवा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची भरपूर एक्झाम्पल्स आपण मागील काही लेक्चर्स मध्ये बघितलेले आहेत, बरोबर ना. तेव्हा मी तुम्हाला होमवर्कला पण एक्झाम्पल्स दिले होते. जर तुमच्याकडे ते लेक्चर्स नसतील किंवा तुम्ही ते अजून बघितले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन ते लेक्चर्स बघू शकताय. लक्षात घ्या. तेव्हा बघा आता इथं तुम्ही काय करणार आहे, 0 -20 -20 इंटू 2 -40 आलं, हे मायनस मायनस +3 झालं या ठिकाणी. आणि बघा -42 -4 दॅट इज -46 आणि +5 इंटू किती आलं 30. लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी आता काय होणार आहे बघा, -40 मायनस, आता तुम्हाला या ठिकाणी 46 इंटू 3 करायचं आहे. 46 इंटू 3 किती येतं बघा -138, बरोबर ना. -138 आणि प्लस किती येतं बघा 530 150, बरोबर ना. आता लक्षात घ्या इथे कॅल्क्युलेशन्स केलं नंतर आता -40 -138 प्लस 150 करायचं आहे. 150 -138 जर केलं तर किती येणार आहे बघा, दिस इज 12, बरोबर ना. आणि 12 -40 जर केलं तर 12 -40 दॅट इज अ -28 आलं. लक्षात घ्या. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू किती येतं -28 आलेलं आहे. कॅल्क्युलेशन्स परत एकदा बघा व्यवस्थित. 2 कॉलम रो ड्रॉप केला, 0 -20 मायनस मायनस +3 कॉलम आणि रो ड्रॉप केला, -42 -4 +5 कॉलम रो ड्रॉप केला, 30 -0. त्याच्यानंतर -20 इंटू 2 -40 झालं, -42 -4 -46 +3 झालं, 35 झालं, बरोबर. आणि मग आता तिथं -40 -46 इंटू 3 केलं, बघा -138 आलं आणि हे 150. मग 150 -138 जर केला
इथे येतं 12 आणि 12 मायनस 40 जर केला दॅट इज अ -28 ही आली त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू खूप महत्वाची आहे. का महत्वाची आहे? कारण तुम्हाला इथे जे व्हेरीफाय करायचं आहे त्यामध्ये राईट साइड जे आहे दॅट इज अ व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट. त्यामुळे ही व्हॅल्यू करेक्ट यायला पाहिजे. आता मग आपण इथं काय करायचं बघा, फाइंड मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑन सेकंड रो. फक्त तुम्हाला सेकंड रोच्याच एलिमेंट्सचे मायनस आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे. तर फाइंड आउट करूया मग आपण मायनस आणि कोफॅक्टर्स. बघा M21 म्हणतो मी. M21 मीन्स व्हॉट? मायनर ऑफ 6. बरोबर, म्हणजेच मी इथं म्हणतो मायनर ऑफ 6. बघा 6 चा मायनर किती येणार आहे? तो रो आणि कॉलम जर मी ड्रॉप केला तर व्हॉट रिमेन्स राहिलं काय बघा, -3 5 आणि 5 -7. बरोबर ना, हा डिटर्मिनंट राहिलेला आहे. मायनर ऑफ 6 रो आणि कॉलम ड्रॉप केला -3 5 5 -7 आणि बघा मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस मायनस प्लस 21 -25 दॅट इज -4. हा आला या 6 चा सेकंड रो मधल्या पहिल्या एलिमेंटचा मायनर. आता याचा कोफॅक्टर आपण फाइंड आउट करूया. दॅट इज C21 म्हणतो मी. दिस इज अ कोफॅक्टर ऑफ व्हॉट 6 आणि ते किती येतं -1 रेस टू 2 + 1 इंटू -4. आणि मला सांगा -1 चा क्यूब जर केला तर तो मायनस येणार आहे. मायनस मायनस +4 म्हणजे त्याचा कोफॅक्टर किती आला बघा, 4 आलेला आहे. बरोबर, तर मायनर आणि कोफॅक्टर लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. बघा M22 कडे जाऊया. M22 म्हणजेच काय, दिस इज अ मायनर ऑफ. आता M22 किती आहे बघा, 0. बरोबर ना, या 0चा तुम्हाला मायनर काढायचा आहे. मग हा कॉलम आणि रो जर ड्रॉप केला तर काय राहतं बघा त्या ठिकाणी, व्हॉट रिमेन्स 2 5 आणि 1 -7. आणि याची तुम्ही डिटर्मिनंट व्हॅल्यू घ्या. म्हणजेच -14 -5 दिस इज -19. दिस इज मायनर ऑफ 0. आता याच्यानंतर C22 पण फाइंड आउट करूया. कोफॅक्टर ऑफ दॅट 0. कोफॅक्टर ऑफ 0 म्हणजेच किती येतं बघा, -1 रेस टू 2 + 2 इंटू -19 म्हणजेच किती येणार आहे बघा, हा -1 रेस टू 4 आला, तो +1 आणि 1 इंटू -19 दॅट इज अ -19 अगेन. आता मग नंतर M23 म्हणजेच काय, दिस इज अ मायनर ऑफ. कोणाचा मायनर फाइंड आउट करायचा बघा, 4 चा. तर हा 4 ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो तुम्ही ड्रॉप केला तर राहिलं काय बघा, व्हॉट रिमेन्स 2 -3 आणि 1 5. बरोबर ना. आता मग याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. किती येतं बघा, 5 2 10 -3 आणि मायनस मायनस प्लस 10 + 3 किती येतं, 13. नाव कोफॅक्टर C23 म्हणूया. दिस इज अ कोफॅक्टर ऑफ 4 म्हणजेच किती येतं, -1 रेस टू 2 + 3 इंटू 13. आता -1 रेस टू 5 आहे, ऑड नंबर, सो -13. लक्षात आलं का बघा. आता आपल्याला या ठिकाणी त्या सेकंड रोच्या प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर मिळालेला आहे. बरोबर ना. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट केलेली आहे. आणि मग इथं आता आपण ते दिलेलं जे व्हेरिफिकेशन आहे ते बघूया. आता फर्स्ट त्यातलं नंबर 1 आपण या ठिकाणी विचारात घेतलं. नंबर 1 कन्सिडर LHS म्हणतो मी. कन्सिडर लेफ्ट हँड साइड. आता LHS काय बघा, व्हॉट इज द LHS? दिस इज -A21 इंटू M21. त्याच्यानंतर प्लस A22 इंटू M22 आणि मायनस A23 इंटू M23. बरोबर ना. मग आपण इथं जे बघतोय बघा, तो विचार कुठला केलेला आपण, सेकंड रोचाच फक्त विचार करतोय. सेकंड रोचेच आपण मायनस आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करतोय. लक्षात घ्या. मग इथं हा A21 आहे, हा A22 आहे आणि हा A23 आहे. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर मी इथं लिहितो. जो काही डिटर्मिनंट आहे A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33. आलं का लक्षात बघा. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही काय करायचं बघा. आता सेकंड रो A21 म्हणजे 6
A22 0 आणि A23 किती आलेला 4. आता ठेवूया या ठिकाणी व्हॅल्यूज. बघा मग या ठिकाणी जर व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या तर किती येतं सांगा मला. LHS मायनस A21 किती आहे 6 मायनस 6 इंटू M21 त्या A21 चा मायनर किती आहे बघा. व्हॉट इज द मायनर -4. लक्षात घ्या व्हॅल्यूज फक्त पुट करायचे. पुढं प्लस व्हॉट इज द A22 दॅट इज अ 0 इंटू त्याचा मायनर किती आहे बघा. व्हॉट इज द मायनर ऑफ दॅट 0 दॅट इज अ -19 आणि मायनस A23 दॅट इज अ 4 आणि त्याचा मायनर किती आहे बघा. मायनर ऑफ 4 दॅट इज अ 13. लक्षात आलं का बघा. आणि या ठिकाणी मग आता हे कॅल्क्युलेशन्स करा. मायनस मायनस प्लस 6 4 जा 24 हे 0 झालं 0 आणि मायनस 13 4 जा किती येतं बघा. दॅट इज 52 बरोबर ना. आणि मग मला सांगा आता 24 मायनस 52 म्हणजेच किती येणार आहे. दॅट इज -28 आणि हीच आहे आपल्या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू -28. म्हणजे बघा हे व्हेरीफाय झालेलं आहे. इथं काय केलं बघा. इथं फक्त तुम्ही सेकंड रोचेच इलेमेंट्स आणि त्यांचे करस्पॉन्डिंग मायनस त्यांचा प्रोडक्ट त्यांचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन घेऊन तुम्हाला LHS इक्वल्स टू RHS व्हेरीफाय झालेला आहे. बरोबर. आता मग असंच आपण काय करूया बघा. सेकंड यातलं जे एक्झाम्पल आहे ते सेकंड आपण एक्झाम्पल व्हेरीफाय करूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय बघा. नंबर 2 म्हणतो मी. कन्सिडर LHS. कन्सिडर लेफ्ट हँड साइड. आता मला सांगा व्हॉट इज द LHS. LHS काय आहे या ठिकाणी. LHS मध्ये इथं फक्त कोफॅक्टर यूज केलेला आहे. प्लस A22 इंटू C22 आणि प्लस A23 इंटू C23. मग आता या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करूया. बघा A21 किती आहे 6 त्याचा कोफॅक्टर किती आलेला बघा. कोफॅक्टर 4 आलेला आहे. प्लस A22 0 आहे. 0 चा कोफॅक्टर किती आलेला बघा -19 प्लस A23 4 आहे तर त्याचा कोफॅक्टर किती आलेला बघा -13. बरोबर ना. मग इथं तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा. 6 4 जा 24 प्लस 0 -52 and here also we get -28. that means determinant of A. आता यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आले का बघा. जेव्हा तुम्ही एखादा डिटर्मिनंट एका करस्पॉन्डिंग रोला एक्सप्रेस करताय किंवा एक्सपांड करताय त्यामध्ये बघा तो इलेमेंट आणि त्याचा कोफॅक्टर करस्पॉन्डिंग इलेमेंट आणि त्याचा कोफॅक्टर यांचा प्रोडक्ट आणि त्यांची जर आपण सम केली तर तुम्हाला काय मिळणार आहे. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. लक्षात घ्या. म्हणजे इथं काय केलं बघा. हा 1 5 -7 आहे. जर समजा मला डिटर्मिनंट हा एक्सपांड करायचा आहे अलॉंग थर्ड रो आणि जर मी इथं घेतलं A31 C31 A32 C32 A33 C33 आणि यांची जर सम केली तर ती सुद्धा व्हॅल्यू किती येणार आहे -28 येणार आहे. बरोबर. आपण फर्स्ट रोच्या अलॉंग आपण काय करतोय त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. तशी व्हॅल्यू तुम्ही सेकंड किंवा थर्ड रो याच्या करस्पॉन्ड्स पण तुम्ही ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. त्यामुळं सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलं का बघा. इथं आपण सेकंड रोच्या प्रत्येक इलेमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट केलेला आहे. त्याच्या अगोदर आपण दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि मग दिलेले 2 रिझल्ट आपण या ठिकाणी व्हेरीफाय केलेले आहेत. तर लक्षात घ्या. आता हे जर तुम्हाला एक्झाम्पल लक्षात आलं असेल तर याच पद्धतीनं एक एक्झाम्पल देतो आणि पुढचा क्वेश्चन देतो ज्यामध्ये तुम्हाला मायनस आणि कोफॅक्टर्स प्रत्येक इलेमेंटचे फाइंड आउट करायचे. एक 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय. ती 5 एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा आणि त्यात काही जरी डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आता ही एकूण 5 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये सेम तुम्हाला सेकंड रोच्याच अलॉंग तुम्हाला काय करायचं हा डिटर्मिनंट जो आहे तो व्हेरीफाय करायचा. म्हणजे सेकंड रोच्याच प्रत्येक इलेमेंटचा तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर काढायचा आहे आणि युजिंग दॅट वी वॉन्ट टू शो सम अँड प्रोडक्ट ऑफ दिस ऑल इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. आणि इथं पण त्याचं करस्पॉन्डिंग इलेमेंट्स आणि त्याचा कोफॅक्टर यांचा प्रोडक्ट आणि सम काय ते व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इतकीच येते हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. तर लक्षात आलं का बघा. पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता जसं आपण आत्ताशी सोडवलं त्याच पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करा. आणि नंतर जो सेकंड क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये एकूण 4 एक्झाम्पल्स आहेत 4 डिटर्मिनंट आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे या प्रत्येक इलेमेंटचा तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. काहीच अवघड नाही. लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा त्याचा मायनर फाइंड आउट कराल लागलीच त्याच्या खाली काय करा त्याचा कोफॅक्टर फाइंड आउट करा जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. आणि मी तुम्हाला एक सांगतो
इथं आपण डिटर्मिनंट मधल्या प्रत्येक एलिमेंटचा मायनर को फॅक्टर फाइंड आउट करतोय. 12thला जेव्हा तुम्ही मॅट्रिक्स मध्ये इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड बघणार आहात, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचा मायनर को फॅक्टर काढून को फॅक्टर मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज आणि मग तुम्हाला ऍडजॉइंट आणि युझिंग दॅट ऍडजॉइंट वी फाइंड इनव्हर्स ऑफ दॅट गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स. ते तुम्ही 12thला बघणार आहात. त्यामुळं आता जे तुम्ही इथं मायनर को फॅक्टर्स फाइंड आउट करणार आहात ते थोडंसं सिरियसली फाइंड आउट करा, कारण तुम्हाला मायनर को फॅक्टर व्यवस्थित फाइंड आउट करता आले पाहिजे. तर ही सगळे एक्झाम्पल्स सोडवा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे एक्झाम्पल्स बघूया.